आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत, तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेत होते हे विसरलेत। संजय राऊतांची टीका। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंनी लगावलेल्या टोल्याला उत्तर। नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत। ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, विसरून गेले। ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते। मग त्याने स्वतःचा एक पक्ष काढला, तो ते चालवू शकले नाही। आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही। स्वतःच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काय केलं ते आदित्य ठाकरेंनी पाहावं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका। सातारा जिल्ह्यामध्ये महिनाभरात शिवसेनेत मोठे बदल होतील अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। पक्षप्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश होणार। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दावा। आपण सगळे हिंदू आहोत, एक हे तो सैफ है, एक धर्म एक संस्कृती मानणारे आपण सर्व एकच आहोत, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी एकत्र यावं। दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर्स। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे एकत्र यायला हवेत, बॅनर्सवर उल्लेख। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर अमित ठाकरे, राजू पाटलांचाही फोटो। मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडींवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती। कामाचं मूल्यमापन होणार, चुका केलेल्यांना समज दिली जाणार, आधीचा रेकॉर्ड कसा होता याचाही तपशील घेण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलंय। मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्यावरचा अजिबात विश्वास ठेवू नका। देवेंद्र फडणवीसच्या माणसावर केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पी आणि ओईडी गेले। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांचे। ममता बॅनर्जी सरकारनं बंगालला घुसखोरांचा अड्डा बनवलं। 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा। ममता बॅनर्जींवर टीका। अगले चुनाव में हमारी सरकार बनने जा रही। 26 तक हर एक बंगाल के मतदाता के पास जाइए और नरेंद्र मोदी का और भारतीय जनता पार्टी का संदेश